नमस्कार भावी शिक्षकांनो आणि अभियोग्यताधारकांनो. मॅथ विथ सूरज सर या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, काल जी पवित्र पोर्टलवर जाहिरात अपलोड करण्यासाठी जी मुदतवाढ आहे ती मुदतवाढ 10 दिवसाची मुदतवाढ मिळाली आहे. विद्यार्थी मित्रांनो, 10 दिवस जरी वाढले असले तरी आपल्यासाठी पॉझिटिव्ह न्यूज अशी आहे की शिक्षक भरतीच्या जास्तीत जास्त जागा या येतील अशी अपेक्षा आपण धरूया. आता किती जागा येतील हे आपल्याला देखील माहिती नाही, ते देवालाच माहिती. 10 दिवसानंतर ज्या जागा वाढतील 100% जागा वाढणार आहे, परंतु त्याच्यामध्ये कितीने त्या जागा वाढतील हे आपल्याला अजूनपर्यंत काही माहिती नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, मुदत वाढत राहणार आहे, त्यामुळे जागा जास्त येतील अशी अपेक्षा आपण धरूया. आणि जरी जागा कमी आल्या तर तुमच्याकडे प्रेफरन्स योग्य कशी द्यायची त्याची स्ट्रॅटेजी असली पाहिजे. योग्य प्रकारे तुम्ही प्रेफरन्स कशी लावू शकता हे जर तुम्हाला कळलं तर जागा थोड्या कमी जरी आल्या तरी तुमची निवड या भरतीमध्ये होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचा वेळ वाया न घालता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की योग्य प्रेफरन्स कसे लावायचे. जर तुम्ही योग्य प्रेफरन्स जर लावले तर खऱ्या अर्थाने तुमची निवड ही शिक्षक भरतीमध्ये होणार आहे. मग तुम्हाला थोडा कमी जरी स्कोर असला तरी चालेल, परंतु विद्यार्थी मित्रांनो, प्रेफरन्स द्यायचे कसे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण ध्यानात ठेवली पाहिजे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की प्रेफरन्स द्यायचे कसे. तर विद्यार्थी मित्रांनो, चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तुमचा टाईम मी जास्त घेणार नाही, व्हिडिओ थोडासा मोठा होईल विद्यार्थी मित्रांनो, परंतु व्हिडिओ कुठल्याही प्रकारचे स्किप न करता हा संपूर्ण व्हिडिओ बघा. हा खूप महत्त्वाचा, अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ तुम्ही जर बघितला आणि त्याप्रमाणे जर प्रेफरन्स दिले तर मी सांगेल की 90%, मी 100% सांगणार नाही, परंतु 90% तुमची निवड या अशा माध्यमातून जर तुम्ही प्रेफरन्स दिले तर 100% तुमची परत बोलतो की 90% तुमची निवड होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, वेळ वाया न घालता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण स्कोअरनुसार बघणार आहोत की तुमचा स्कोअर आणि तुम्हाला कुठल्या प्रकारचे प्रेफरन्स द्यायचे आहे त्या स्कोअरनुसार आपण व्हिडिओ बघ. तर चला थोडा वेळ न वाया घालता आपण लगेच सुरुवात करू. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बघूया. आपण स्कोअरनुसार ग्रुप बनवले आहे. तुमचा स्कोअर आहे इथे तुम्हाला जर दिसत असेल तर विद्यार्थी मित्रांनो बघा, तुमचा जर स्कोअर 140 प्लस असेल, विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, तुमचा जर स्कोअर 140 प्लस स्कोअर ह्या सगळ्यात सेफ स्कोअर मानला तो 150, 160 आणि 140च्या समोरचा जो स्कोअर ज्यांचा आहे त्या विद्यार्थ्यांसाठी प्रेफरन्स देण्याची स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगतो. विद्यार्थी मित्रांनो ध्यानात ठेवा, जर तुमचा स्कोअर 140 प्लस असेल तर तुम्हाला मी हे जे ॲनालिसिस जे देतो ते विदाऊट इंटरव्ह्यूसाठी देतो. विद्यार्थी मित्रांनो, 100 प्राधान्यक्रम कसे लावायचे, कोणत्या संस्थेला, कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थेला कशा प्रकारे द्यायचे याबद्दल मी सांगणार आहे. आणि विथ इंटरव्ह्यूचं मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला सर्वांना सांगणार आहे की विथ इंटरव्ह्यूचे प्राधान्यक्रम प्रेफरन्स जे 50 आपल्याला मिळणार आहेत ते कशा प्रकारे द्यायचे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज विदाऊट इंटरव्ह्यूबद्दल बोलूया. तर ज्याचा स्कोअर 140 प्लस आहे, 140 प्लस ज्याचा स्कोअर आहे, तर विद्यार्थी मित्रांनो त्याने झेडपी, मनपा आणि नपा याचे 1 ते 40 असे प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे आहे. जर तुम्हाला 20 झेडपीच्या प्रेफरन्स दिसत असेल आणि बाकीचे जे मनपा आणि नपाचे दिसत असेल, जास्तच दिसणार नपा आणि मनपाचे, झेडपी त्या तुलनेत 36 जिल्ह्यापैकी काही जिल्हे येतील. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 1 ते 40 जे प्रेफरन्स आहे ते तुम्हाला कुठले द्यायचे, तर झेडपी, मनपा आणि नपाचे द्यायचे आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ज्या अनुदानित संस्था आहे, ज्या एडेड संस्था आहे, त्या संस्थेमध्ये 41 ते 70 हे खूप टॉपच्या ज्या संस्था आहे, ज्या नावाजलेल्या संस्था आहे, त्या संस्थांचे प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे आहे. 41 ते 70 विद्यार्थी मित्रांनो ध्यानात ठेवा, 41 ते 70 जे प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे आहे त्या चांगल्या आणि टॉपच्या ज्या संस्था आहे त्या संस्थांचे प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे आहे. त्यानंतर बघा, 71 to 90, 71 ते 90 ज्या इतर चांगल्या संस्था आहेत, त्या संस्थांचे प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे आहे. म्हणजे ज्या टॉपच्या संस्था आहे आणि ज्या मिडियमच्या संस्था आहे चांगल्या, त्या संस्थांना तुम्हाला प्राधान्य द्यायचे आहे. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं मुद्दा म्हणजे जे 10 प्रेफरन्स आहे, 91 ते 100 हे सेफ संस्थांचे प्रेफरन्स द्यायचे. सेफ संस्था म्हणजे कोणत्या संस्था, की ज्या संस्था दुर्मिळ भागात आहे, ज्या संस्थेमध्ये जागा देखील चांगल्या आहे परंतु जिथे आपण म्हणू शकतो की लोक कमी जातात, अशा 91 ते 100 अशा सेफ ऑप्शन तुम्हाला निवडायचे. विद्यार्थी मित्रांनो ध्यानात ठेवा, 140 प्लस स्कोअर जर तुमचा असेल तर तुमचा इथं 1 ते 40च्या प्रेफरन्समध्येच काम होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो ही गोष्ट ध्यानात ठेवा. तरीही देखील
सेफसाठी तुम्ही सेफ खेळावं यासाठी 91 ते 100 अशा 10 ज्या संस्था आपल्याला निवडायच्या आहे. जर चुकून जर 1 ते 40मध्ये आपलं झालं नाही तर 41 ते 70मध्ये 100% आपलं काम होईल. परंतु तीही वेळ येणार नाही. 140+ स्कोर असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 1 ते 40मध्ये तुमचं काम होऊन जाईल आणि हे जर ऑप्शनल आपण ठेवू शकतो आपल्या सिक्युरिटीसाठी. तर विद्यार्थी मित्रांनो ध्यानात ठेवा, ज्यांचा स्कोर 140 अबो आहे त्यांनी ही स्ट्रॅटर्जी प्रेफरन्स देण्यासाठी लक्षात ठेवावी. त्यानंतर वळूया पुढचा स्कोर जो असतो तो म्हणजे ॲव्हरेज स्कोर आहे 120 ते 140च्या मध्ये. 120च्या 140च्या मध्ये ज्यांचा स्कोर आहे असे भरपूर प्रमाणात विद्यार्थी 120 ते 140च्या स्कोरमध्ये आहे आणि मेरिट हे यांच्यामध्येच येणार हे आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यानंतर असे जे उमेदवार आहे त्या उमेदवारांनी झेडपी, मनपा आणि नपाच्या 1 ते 30 पहिले 30 प्रेफरन्स हे स्थानिक स्वराज्य संस्थेना द्यायचे आहे 1 ते 30मध्ये. कारण स्थानिक स्वराज्य संस्थेचा कट ऑफ हा जास्त जातो हे कारण विदाऊट इंटरव्ह्यूच्या ज्या संस्था आहेत आपल्याला माहिती आहे. त्यामुळे 1 ते 30 जे प्रेफरन्स आहे त्यांनी झेडपी, मनपा आणि नपासाठी द्यायचे आहे. त्यानंतर अनुदानित ज्या संस्था एडेड संस्था 120 ते 140 स्कोरच्या विद्यार्थ्यांनी 31 ते 60 ह्या टॉपच्या ज्या संस्था आहे 31 ते 60 प्रेफरन्स टॉपच्या ज्या संस्था आहे त्या टॉपच्या संस्थेला चांगल्या ज्या संस्था आहेत त्या संस्थेला 31 ते 60 प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे आहे. त्यानंतर 61 ते 100 जे प्रेफरन्स तुमचे आहे 61 ते 100 हे जे प्रेफरन्स तुमचे आहे ते सेफ ज्या संस्था आहे. मी तुम्हाला मगाशी सांगितलं सेफ संस्था म्हणजे कोणत्या संस्था की ज्या संस्थेमध्ये जागा देखील आहे आणि ज्या संस्था थोड्याशा दूर आहे परंतु तिथे विद्यार्थी कमी जातात अशा सेफ संस्थेला तुम्हाला प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे आहे ज्यांचा स्कोर 120 ते 140मध्ये आहे. तर विद्यार्थी मित्रांनो ह्यात ठेवा 140+ ज्यांचा स्कोर आहे त्यांनी ड्रीम संस्था असेल किंवा ड्रीम झेडपी असेल ते बघायला काही हरकत नाही. ज्यांचा स्कोर 120 ते 140 आहे त्यांनी 1 ते 30मध्ये झेडपी, मनपा द्यायला काही हरकत नाही. आणि 31 ते 60 आपल्या ज्या ड्रीम संस्था आहे ज्या संस्थेमध्ये आपल्याला जायचं आहे जसं रयत वगैरे संस्था असतील त्या संस्थेला तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता 31 ते 60. आणि तुम्हाला जर सेफ खेळायचं असेल की जर चुकून नाही झालं तर 61 ते 100 ह्या सेफ संस्थेमध्ये तुम्ही प्रेफरन्स द्या. अशी स्ट्रॅटर्जी तुम्हाला वापरायची आहे. 140+ विद्यार्थ्यांनी आपल्या स्वतःच्या जिल्ह्यापासून प्रेफरन्सला सुरुवात करा. नंतर थोडासा लांब जात जा. 120 ते 140मध्ये स्वतःच्या जिल्ह्यातले 30% प्रेफरन्स द्या आणि इतर 30% म्हणजे एक जिल्हा परिषद आणि बाकीच्या जागा ज्या खाजगी असेल नपा, मनपा असेल असे प्रेफरन्स द्या आणि मग बाकीच्या जिल्ह्याकडे शेजारच्या जिल्ह्याकडे जाण्याचा प्रयत्न करा. त्यानंतरचं बघूया आपण की ज्यांचा स्कोर 100 ते 120मध्ये आहे 100 ते 120 ज्यांचा स्कोर आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला झेडपी, मनपा आणि नपाच्या 1 ते 20 प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे आहे. कारण आपला स्कोर थोडासा कमी आहे ॲव्हरेजपेक्षा थोडा कमी आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो इथं ज्यांनी आरक्षण घेतलं असेल तर त्यांना वेगळी स्ट्रॅटर्जी वापरावं लागेल. त्यांना स्वतःचा जिल्हा दिला. आरक्षण म्हणजे कोणतं जर भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा मुलगा असं काही असेल किंवा आर्मी तर ह्या विद्यार्थ्यांनी आपल्या स्वतःच्या जिल्ह्याच्या संस्था किंवा स्वतःच्या जवळच्या जिल्ह्याच्या संस्था किंवा झेडपी, मनपा ते देऊ शकतात आणि जवळच्या जागा लावू शकतात. 1 ते 20च्या ऐवजी ते 140 पण करू शकतात. ओके, डिपेंड ऑन द रिझर्वेशन. परंतु मी हे जे रिझर्वेशन आरक्षण हॉरिझॉन्टल न घेतलेले जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी सांगतोय 1 ते 20 हे तुम्हाला झेडपी, मनपा आणि नपाचे प्रेफरन्स द्यायचे आहे. त्यानंतर अनुदानित संस्था 21 ते 50 ह्या मीडियम संस्था तुम्हाला द्यायच्या आहे. विद्यार्थी मित्रांनो ध्यानात ठेवा मी इथं मीडियम वर्ड का वापरला आहे कारण ज्या टॉपच्या संस्था आहे त्यांचं मेरिट हे ऑब्व्हियसली 100% लोक तिकडे जाण्याचा जास्त प्रयत्न करतील म्हणून त्यांचं मेरिट हाय लागणार आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो ज्या मीडियम संस्था आहे 21 ते 50मध्ये त्या संस्थेला तुम्हाला प्राधान्य हे विदाऊट इंटरव्ह्यूसाठी जर आल्या तर द्यायचं आहे. त्यानंतर 51 ते 100 अशा सेफ संस्था. आता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही म्हणाल की सर इतक्या संस्था विदाऊट इंटरव्ह्यूला येतील का? त्याबद्दल अजून साशंकता आहे कारण ह्या मागच्या प्रमाणात ह्या वर्षी जास्त संस्था या विदाऊट इंटरव्ह्यूला येणार आहे. जर आल्या तर अशा प्रकारची स्ट्रॅटर्जी तुम्हाला वापरावी लागेल. जर नाही आल्या तर दुसरी स्ट्रॅटर्जी आपण तुम्हाला नक्कीच ज्यावेळेस प्रेफरन्स अवेलेबल होतील त्यावेळेस तुम्हाला मी सांगेल. म्हणून विद्यार्थी मित्रांनो 51 ते 100 जे प्रेफरन्स द्यायचे तुम्हाला त्या सेफ संस्थेसाठी द्यायचे आहे विदाऊट इंटरव्ह्यूसाठी. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. त्यानंतरचा जो स्कोर आहे तो म्हणजे सर्वात महत्त्वाचा ज्याच्याबद्दल सर्व विचारत असतात की 100पेक्षा कमी. विद्यार्थी मित्रांनो 100पेक्षा कमी स्कोर जो आहे तो स्कोर म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारची आपण म्हणू शकतो की थोड्या प्रकारची तडजोड तुम्हाला करावी लागेल. तुम्हाला ड्रीम संस्था भेटतीलच असं
नाही. 90% तो चान्स तुमचा कमी आहे, परंतु तुम्हाला प्रेफरन्स अशा प्रकारे द्यायचे आहे की तुमची निवड 100% होणार आहे. त्यामुळे 100 मार्कापेक्षा कमी असलेल्या विद्यार्थ्यांनी कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेता कामा नये. विद्यार्थी मित्रांनो, ज्यांचा स्कोर 100पेक्षा कमी आहे त्या विद्यार्थ्यांनी झेडपी, मनपा आणि नपाच्या 1 ते 10 पहिले प्रेफरन्स तुम्हाला द्यावं लागेल. त्यानंतर 11 ते 40 हे जे मीडियम ज्या संस्था आहे, या मीडियम संस्था आहे विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी भागातल्या असेल, दुर्मिळ भागात असेल त्या 11 ते 40 मीडियम संस्था आणि 41 ते 100 ज्या संस्था आहेत त्या विद्यार्थी मित्रांनो सेफ संस्था तुम्हाला निवडायच्या आहे, ज्यांचा स्कोर 100पेक्षा कमी आहे. जर तुम्ही 41 ते 100 अशा सेफ संस्था निवडल्या, यामध्ये तुम्ही ज्या संस्था असतात विद्यार्थी मित्रांनो 60%, 80%च्या किंवा 20-40%च्या ज्या संस्था असतात त्या देखील तुम्ही निवडू शकता प्रेफरन्समध्ये. तिथे देखील तुमच्या होण्याची शक्यता जास्त असते, कारण विद्यार्थी मित्रांनो बरेचसे जे विद्यार्थी असतात ते फक्त 100% जी अनुदानित संस्था आहे त्यांना प्राधान्य देतात, या खालच्या संस्थेला लोक प्राधान्य देत नाहीत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो ही गोष्ट लक्षात ठेवा. तुमचा स्कोर जर 140+ असेल तर तुम्ही ड्रीम संस्था निवडू शकतात आणि सेफ म्हणून तुम्ही 10% दुसऱ्या संस्था तुम्ही त्यांच्याकडे बघू शकता. मी हे संस्थेबद्दल का वारंवार सांगतोय विद्यार्थी मित्रांनो, खाजगी संस्थेबद्दल मी का वारंवार सांगतोय मित्रांनो, तर ह्या भरतीमध्ये फर्स्ट बेजमध्ये झेडपी म्हणजे स्थानिक स्वराज्य ज्या संस्था आहे, झेडपी, नपा, मनपा असेल, यांच्यापेक्षा जास्त जागा ह्या खाजगी शिक्षण संस्थेच्या येणार आहेत आणि भरपूर अशा खाजगी शिक्षण संस्था ज्या विदाऊट इंटरव्ह्यूला येणार आहेत. म्हणून विद्यार्थी मित्रांनो ही गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला प्रेफरन्स देताना ज्या खाजगी संस्था ज्या टॉपच्या, ज्यांचे मार्क देखील चांगले आहे, टॉपचे मार्क आहेत, त्यांनी ड्रीम संस्था बघा. त्यानंतर कमी सेफ खेळा आणि 10% ज्या संस्था आहेत त्या सेफ संस्था तुम्ही देऊ शकता. सेफ इन द सेन्स की ज्या संस्थेमध्ये कोणी जायला तयार होत नाही आणि दुर्मिळ भागातल्या तिथपर्यंत तर तुमचं जाणार नाही. तुमचं पहिल्या 40मध्येच तुमचं काम होऊन जाणार आहे. 120 ते 140च्या विद्यार्थ्यांना मी स्ट्रॅटर्जी सांगितली की पहिले 30 तुम्हाला गव्हर्नमेंट जे स्कूल आहे आणि त्यानंतर उरलेले जे आहे ते तुम्हाला चांगल्या संस्था आणि सेफ संस्था तुम्हाला घ्यायची आहे. त्यानंतर 100 ते 120 वाल्यांना मी देखील सांगितलं की तुम्हाला 1 ते 20 गव्हर्नमेंट आणि बाकी तुम्हाला कोणत्या संस्था, तर मीडियम आणि सेफ संस्था. आणि 100च्या खालीच्या विद्यार्थ्या मित्रांनो, तुम्हाला कुठेही नोकरी लागली तरी चालेल, पण जा नोकरी करा. कारण विद्यार्थी मित्रांनो ह्या प्रोसेसमध्ये येणं खूप महत्त्वाचं आहे. कारण एकदा जर तुम्ही प्रोसेसमध्ये आला तर काहीतरी पॉसिबिलिटी आहे की तुम्ही नेक्स्ट जी एक्झाम येणार आहे त्या एक्झाममध्ये चांगले मार्क्स पाडून पुन्हा एकदा याला ॲप्लाय करू शकता. आणि तुम्ही अजून तरी तो नियम आला नाही की एकदा लागलेला विद्यार्थी परत पेपर देऊ शकत नाही. 1 बिंदू 1 पद आहे की एकदा जर विद्यार्थी एखाद्या लिस्टमध्ये ह्या भरतीमध्ये म्हणतोय मी, ह्या टेटमध्ये जर सिलेक्ट झाला तर तो पुढच्या राऊंडला पात्र नाही. परंतु जो ऑलरेडी लागलेला आहे मागच्या वर्षी त्यांनी देखील यावर्षी पेपर दिलेले आहे. कारण तो खूप लांब गेला असेल तर त्याला स्वतःच्या जिल्ह्यात येण्याचा चान्स मिळावा, कारण बदली प्रक्रिया बंद आहे हे आपल्याला माहिती आहे. तर विद्यार्थी मित्रांनो ध्यानात ठेवा, मुदत वाढत राहील. आज 10 दिवसाची मुदत वाढली आहे, परंतु अजून 5 दिवसाची, अजून 8 दिवसाची अशी तारीख पे तारीख आपल्याला भेटणार आहे. म्हणून तारीख पे तारीख जरी भेटली तरी आपलं एम जे असतं ते आपलं एम म्हणजे भरती शिक्षक म्हणून लागणं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो पॉझिटिव्ह राहा, सकारात्मक राहा, कुठल्या प्रकारचे विचार करू नका. प्रेफरन्ससाठी हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ बघा, आपल्या मित्रांना 100% शेअर करा. ज्यांचा स्कोर कमी आहे, ज्यांचा स्कोर जास्त आहे त्यांना तर प्रेफरन्स बॅचेसची गरज नाही किंवा माझा यूट्यूबचा व्हिडिओ बघण्याची देखील गरज नाही. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही 100% लागणार आहात, परंतु ज्यांचा स्कोर हा 140च्या खाली आहे, 100 ते 140 आणि 100च्या खाली आहे, त्या विद्यार्थी मित्रांसाठी हा व्हिडिओ इतका महत्त्वाचा आहे. म्हणून कृपया मी जो व्हिडिओ बनवला, ज्याची मेहनत घेतली, त्यासाठी कृपया एक सबस्क्राईब तो बनता आहे, एक सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. बेल नोटिफिकेशनचं जे बटन आहे ते ऑन करा, ऑल ओव्हर सेट करा. आणि पुन्हा एकदा मी सांगतो की चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा जो व्हिडिओ मी बनवणार आहे तो विथ इंटरव्ह्यूचा जो व्हिडिओ आहे, विथ इंटरव्ह्यूचे प्रेफरन्स तुम्हाला कशा प्रकारे द्यायचे आहे. कारण बरेचसे विद्यार्थी आता विदाऊट इंटरव्ह्यूला लागणार नाही. विथ इंटरव्ह्यू हा त्यांच्यासाठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. 1:3 रेशो असल्यामुळे विद्यार्थी मित्रांनो पैशाचा जो बाजार आहे तो घोडे बाजार आता होणार नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वात जास्त ऑपॉर्च्युनिटी जी आहे ती विथ इंटरव्ह्यूमध्ये आहे. आणि विथ इंटरव्ह्यूमध्ये खूप मोठ्या प्रमाणात खाजगी संस्था येणार आहे, कारण त्यांच्यासाठी GR निर्गमित केला आहे. खाजगी संस्थांना पवित्र पोर्टलशिवाय इतर कोणत्याही माध्यमातून शिक्षक भरता येणार नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो विथ इंटरव्ह्यूसाठी सर्वांना शुभेच्छा मी देतो. आणि पुढचा व्हिडिओ खास हा माझ्या विथ इंटरव्ह्यूची जी वाट बघत आहे त्या खास माझ्या विद्यार्थी मित्रांसाठी मी बनवणार आहे.
आहे. तर विथ इंटरव्ह्यूचे प्रेफरन्स सेम तुमच्या स्कोअरनुसार. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर मला सांगा 140 + 120 ते 140 हे जर उमेदवार विदाऊट इंटरव्ह्यूला लागून गेले तर त्यांच्या खालचे जे उमेदवार आहे ते 100% त्यांचं मेरिट हे विथला ते ॲप्लाय होणार आहे आणि ते विथचं इंटरव्ह्यूचं मेरिट हे 100% खाली येणार आहे. म्हणून 100पेक्षा खाली नाही तर 80पेक्षा खाली देखील विथ इंटरव्ह्यूचं मेरिट येणार आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो ध्यानात ठेवा, हा संपूर्ण व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका. जर सबस्क्राईब केलं तर पुढचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे आणि त्यानंतर आपण 9वी ते 12वीचा कट ऑफ देखील आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत. तोपर्यंत व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुमचे काही प्रश्न असेल ते प्रश्न कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल एकदा मला कमेंटमध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.